BA भाग 3च्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 16 आधुनिक पाश्चात्य राजकीय विचारवंत हा पेपर आपण शिकवण्यासाठी घेतलेला आहे. या पेपरमध्ये आपल्याला 3 विचारवंताचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला विचारवंत आहे जॉन स्टुअर्ट मिल, दुसरा विचारवंत आहे कार्ल मार्क्स आणि तिसरा विचारवंत आहे अँटोनिओ ग्रामसी. या 3 विचारवंतावरती आपल्याला MCQ क्वेश्चन पेपर सोडवायचे आहे. MCQ क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी या तिन्ही विचारवंतांचे आपल्याला राजकीय विचार, त्यांची ग्रंथरचना, त्यांचा जीवन परिचय या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. तर आज आपण टॉपिक नंबर 1 जॉन स्टुअर्ट मिलला सुरुवात करूया. इसवी सन 1806 पासून 1873 पर्यंत हा विचारवंत अस्तित्वात होता. या विचारवंताचं 19वे शतक आहे हे लक्षात घ्या. याचा जीवन परिचय थोडक्यात आपण बघूया. 19व्या शतकात इंग्लंडमध्ये जे अनेक प्रख्यात विचारवंत होऊन गेले त्यांच्यामध्ये जॉन स्टुअर्ट मिलचे स्थान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे आहे. बुद्धिवादाचा, उदारमतवादाचा व मानवतेचा पुरस्कार करणारा एक महान विचारवंत म्हणून JS मिलचे इतिहासात नाव अजरामर झाले आहे. जॉन स्टुअर्ट मिलचा जन्म 20 मे 1806 रोजी लंडन येथे झाला. 20 मे 1806 रोजी लंडन येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील जेम्स मिल हे प्रख्यात तत्त्वज्ञ आणि बेंथॅमचे नामवंत शिष्य होते. उपयुक्ततावादाचा नवा विचार संप्रदाय मांडणारे जेरमी बेंथॅम आणि जेम्स मिल हे शेजारी राहत होते. अर्थात त्याच्या विचारांचा प्रभाव जॉन स्टुअर्ट मिलच्या मनावर खोलवर झाला. बेंथॅमचे मार्गदर्शन जॉनला बालपणीच मिळाले. जेम्स मिलने या आपल्या मुलाला अगदी बालपणापासून शिक्षण देण्यास सुरुवात केली. मिलच्या शिक्षणाला त्याच्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून सुरुवात होऊन त्याचे सारे शिक्षण वयाच्या 14व्या वर्षी पूर्ण झाले. जेम्स मिलने आपल्या करड्या शिस्तीत आणि पद्धतशीरपणे त्याचे शिक्षण घरीच पूर्ण केले. त्यामुळे अवघ्या 10 वर्षाच्या काळात जॉन मिलने ग्रीक व लॅटिन भाषा, अंकगणित, बीजगणित, भूमिती, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, कायदेशास्त्र आणि विज्ञान इत्यादी विषयांचे सांगोपांग ज्ञान सहजपणे हस्तगत केले. जॉन स्टुअर्ट मिल आपल्या वडिलांकडून जसे खूप शिकला तसे त्याच्या घरी नेहमी येणाऱ्या काही विचारवंतांकडूनही तो खूप शिकला. बेंजहार्ट, अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो, कायदेपंडित जॉन ऑस्टिन, इतिहासतज्ञ ग्रोट इत्यादी विद्वान मंडळी जेम्स मिलकडे येऊन चर्चा, वादविवाद करीत असत. साहजिकच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विचारांचा फार मोठा प्रभाव जॉनवर पडला. वयाच्या 16व्या वर्षी जॉन मिलने बेंथॅमचे सर्व ग्रंथ वाचून काढले आणि त्याचा उपयुक्ततावादाचा सिद्धांत पूर्णपणे आत्मसात केला. त्याच दरम्यान मिलने प्लेटो, हेरोडोटस, झिनोफोन आणि आयसोक्रेट्स या विचारवंतांचे ग्रंथ वाचून काढले.
उपयुक्ततावादाच्या प्रचारासाठी व अभ्यासासाठी जॉन स्टुअर्ट मिलने 1822-23च्या सुमारास एक लहानशी संस्था स्थापन केली. तिचे नाव युटिलिटेरियन सोसायटी असे होते. युटिलिटेरियन सोसायटी असे होते. ही संस्था फार दिवस चालली नाही, परंतु तिच्यामुळे उपयुक्ततावादाचा चौकडे फार मोठा गवगवा झाला. मे 1823मध्ये जे.एस. मिलने इंडिया हाऊसमध्ये नोकरी धरली. सुरुवातीला मिलकडे भारतातील अधिकाऱ्यांकडे पाठवावयाच्या खाली त्यांचे कच्चे मसुदे तयार करण्याचे काम होते. पुढे तेथे त्याला हळूहळू बढती मिळत गेली आणि शेवटची 2 वर्ष मुख्य तपासनीस म्हणून त्याने काम पाहिले. जे.एस. मिलने ईस्ट इंडिया कंपनीची 36 वर्षे नोकरी केली, परंतु ही नोकरी त्याच्या वाचनाच्या, चिंतनाच्या व लेखनाच्या आड केव्हाही आली नाही. उलट तिच्या साह्याने त्याला जे आर्थिक स्थैर्य लाभले, त्यामुळे त्याला आपले बौद्धिक जीवन विकसित करता आले. बुद्धिमत्तेबरोबरच भावनेलाही जीवनात महत्त्वाचे स्थान असते हे ओळखून जॉन स्टुअर्ट मिलने कला, संगीत, काव्यवाचन यात रस घेण्यास सुरुवात केली. त्याने वर्ल्ड स्वर्थच्या काव्याचे वाचन उत्कटतेने केले. सुरुवातीला मिलला जी प्रसिद्धी लाभली ती वृत्तपत्रातील त्याच्या लेखन कार्यामुळे. ट्रॅव्हलर, क्रॉनिकल या वृत्तपत्रातून मिलने आपले काही लेख व पत्रे प्रसिद्ध केली. नंतर वेस्ट मिनिस्टर रिव्ह्यू या नियतकालिकातून त्याने आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. या नियतकालिकाशी त्याचा 5 वर्ष घनिष्ठ संबंध होता. याच काळात सेंट सायमन व ऑगस्ट कॉम्ट यांचे वाङ्मय त्याने वाचून काढले. कॉम्टच्या विचारातील दोष दाखवून देण्यासाठी त्याने ऑगस्ट कॉम्ट अँड पॉझिटिव्हिझम हा ग्रंथ लिहिला. पुढे त्याची कार्लाइल यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. 1830मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. त्या क्रांतीचा पुढारी लाफायेट याच्याशी मिलची ओळख झाली. अर्थात त्यानंतर काही महिने मिलने एक्झामिनर या वृत्तपत्रात फ्रान्सच्या घडामोडींबाबत लेखनकार्य केले. 1830च्या सुमारास मिलच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची घटना घडून आली. ती घटना म्हणजे हॅरिएट टेलर या विवाहित स्त्रीशी घडून आलेली त्याची ओळख व मैत्री होय. त्यावेळी मिलचे वय 25 आणि श्रीमती टेलरचे वय 23 वर्षे होते. श्री टेलर आणि श्रीमती टेलर यांचे वैवाहिक संबंध प्रेमाचे, जिव्हाळ्याचे होते. तसेच मिल आणि श्रीमती टेलर यांचे संबंध स्नेहाचे, बौद्धिक स्वरूपाचे होते. एक कुशाग्र व तैलबुद्धीची बाई मिलच्या विचारांवर फिदा झाली होती. विविध विषयांवर उच्च व बौद्धिक पातळीवरून चर्चा करण्यासाठी ती वारंवार मिलला भेटत असे. परंतु श्री टेलर यांच्याविषयी त्या दोघांच्या मनात एवढा मोठा आदर होता की त्यांचे मन दुखावले जाऊ नये म्हणून त्याने आपल्या प्रेमाला वैश्विक प्रेमाचे रूप येऊ दिले नाही. समाजात त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत बरीच कुजबूज चालू होती, पण दोघांनी या चर्चेकडे दुर्लक्ष केले. 1849मध्ये श्री टेलर वारले. त्यानंतर 2 वर्षांनी मिल व श्रीमती हॅरिएट टेलर यांनी विवाह केला. त्यानंतर जवळजवळ 7.5 वर्षे त्यांनी सुखाचा संसार केला. 1858मध्ये श्रीमती हॅरिएट टेलरचे दक्षिण फ्रान्समध्ये एव्हिनन येथे निधन झाले. तिथेच मिलने तिची समाधी बांधली. हॅरिएट टेलरचे मिलच्या जीवनातील स्थान फार मोठे होते. ती त्याची स्फूर्तिदात्री व प्रेरणा होती. आपण तिच्या सहवासात राहिल्यानेच अपूर्व असे ग्रंथलेखन केले असे मिलने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. मिलचा श्रीमती टेलरशी सतत 28 वर्षे संबंध आला.
या काळात तिने मिलच्या जीवनावर आणि लेखनावर कायम स्वरूपाचा ठसा उमटविला होता. मिलच्या प्रत्येक ग्रंथ लेखनावर तिचा हात फिरल्यानंतरच त्याची प्रसिद्धी होत असे. स्वातंत्र्याविषयी हा आपला जगप्रसिद्ध ग्रंथ मिलने आपल्या प्रेमळ पत्नीच्या स्मृतीस अर्पण केला होता. मिलने आपल्या पत्नीच्या थडग्यावर जे वाक्य कोराव्यास लावले होते त्यावरून त्यांच्या नितांत प्रेमाची उत्तम कल्पना येते. ते वाक्य असे होते, तिच्यासारखे मन आणि बुद्धी असणारी आणखी थोडी मंडळी या पृथ्वीवर असती तर या पृथ्वीवर स्वर्ग अवतरला असता आणि पृथ्वीचा त्या स्वर्गाला हेवा वाटू लागला असता. 1833 ते 1859 या काळात मिलने विविध स्वरूपाचे प्रचंड ग्रंथलेखन केले. सिस्टीम ऑफ लॉजिक, पॉलिटिकल इकॉनॉमी, ऑन लिबर्टी, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट असे त्याचे विविध ग्रंथ प्रसिद्ध झाले. 1854 मिल क्षयाच्या विकाराने खूप आजारी पडला, परंतु दक्षिण फ्रान्समध्ये काही महिने घालवल्यानंतर त्याला बरे वाटू लागले. पुढे त्याने आपले ग्रंथलेखन व वृत्तपत्र लेखन चालूच ठेवले. 1865 मिल पार्लमेंटच्या निवडणुकीत निवडून आला. पार्लमेंटचा सभासद म्हणून त्याने 3 वर्षे उत्कृष्ट कामगिरी बजावली. सुधारणा विधेयके मंजूर करावे, स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा, अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व लाभावे, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धती सुरू करावी इत्यादी बाबत पार्लमेंटमधील मिलचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. सुधारणा विधेयक मंजूर करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. आयर्लंडचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न, प्रत्यर्पण कायद्यातील दुरुस्ती, लाचलुचपत विरोधी विधेयकाची मंजुरी इत्यादी विषयासंबंधीचे मिलचे पार्लमेंटमधील कार्य उल्लेखनीय होते. पार्लमेंटचा सभासद म्हणून मिलचे खास वैशिष्ट्य असे की ज्या प्रश्नाकडे कुणाही सभासदांचे लक्ष जात नसे अशा महत्त्वाच्या व आवश्यक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य तो उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडित असे. 1868 पार्लमेंटची नवी निवडणूक झाली, परंतु मिलचा या निवडणुकीत पराभव झाला. पार्लमेंटच्या कामातून मुक्त झाल्यानंतर मिलने दक्षिण फ्रान्समधील एव्हिन येथे जवळजवळ 5 वर्षे वास्तव्य केले. वयाच्या 67व्या वर्षी मिलचा जुना क्षयरोग बळावला आणि 8 मे 1873 रोजी एव्हिन येथे त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या इच्छेप्रमाणे एव्हिन येथील हॅरिएट टेलरच्या म्हणजे आपल्या पत्नीच्या समाधीतच त्याचा देह समाधीस्थ करण्यात आला. मिलच्या मृत्यूमुळे 19व्या शतकातील विचारवंतांच्या आकाशगंगेतील एक अत्यंत तेजस्वी तारा निखळून पडला. तारा निमाला, पण त्याचा प्रकाश जगभर पसरला. त्या प्रकाशाची स्निग्ध, सुंदर व शीतल प्रभा सर्वत्र पसरली. मिलच्या उदारमतवादाचा, मानवतेचा आणि व्यक्ती स्वातंत्र्यवादाचा दिव्य संदेश सर्व जगाला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व प्रेरक ठरला गेला. अशा पद्धतीनं J.S. मिलची ओळख आपण बघितली. आता J.S. मिलने त्याच्या 67 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय ग्रंथरचना केली ते थोडक्यात आपण बघूया. मिलने आपल्या ग्रंथलेखनात तर्कशास्त्र व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला होता. मिल समतोल विचाराचा, अनुभव प्रामाण्यवादी व उपयुक्ततावादी होता. 19व्या शतकात स्वतःच्या स्वतंत्र प्रज्ञेने जगाला मार्गदर्शन करण्यासाठी मिलने विविध विषयावर ग्रंथलेखन केले. मिलचे काही ग्रंथ महत्त्वाचे पुढीलप्रमाणे आहेत. 1. ए सिस्टीम ऑफ लॉजिक 1843. 2. एसे ऑन सम अनसेटल्ड क्वेश्चन्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, एसे ऑन लिबर्टी, थॉट्स ऑन पार्लिमेंटरी रिफॉर्म्स, कन्सिडरेशन ऑन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, utilitarianism, an examination of Sir W. Hamilton's philosophy,
दी सब्जेक्शन ऑफ वुमेन आणि शेवटचा 10वा ऑटोबायोग्राफी. मिलच्या राजकीय विचारांचा आढावा घेताना पुढील दृष्टिकोनातून अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलने हे 10 ग्रंथ लिहिले आणि या 10 ग्रंथामध्ये त्याचे एक 4 विषय खूप महत्त्वाचे आहेत, 4 विचार खूप महत्त्वाचे आहेत. मिलचा उपयुक्ततावादी सिद्धांत महत्त्वाचा आहे. मिलचे स्वातंत्र्यविषयक विचार महत्त्वाचे आहेत. मिलचे प्रातिनिधिक शासन संबंधीचे विचार महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी मिलचे समाजवादाविषयीचे विचार महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीनं साधारणपणे जे.एस. मिलने त्याच्या विचारामध्ये उपयुक्ततावादाला महत्त्व दिलं, स्वातंत्र्यविषयक विचाराला महत्त्व दिलं, प्रातिनिधिक शासन पद्धतीला महत्त्व दिलं आणि समाजवादाविषयी विचारांना महत्त्व दिलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं हे 4 विचार मिलच्या बाबतीतले तुम्ही लक्षात ठेवा. आता ऑब्जेक्टिव्हचा जर आपण विचार केला वस्तुनिष्ठ प्रश्नांचा, तर त्याच्यावरती अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील की व्यक्ती स्वातंत्र्याच्या उदारमतवादाचा व मानवतेचा पुरस्कार करणारा एक महान विचारवंत म्हणून कोणाचे नाव इतिहासात अजरामर आहे. तर त्या ठिकाणी जे.एस. मिल याचंच नाव आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याविषयी जे.एस. मिल यांनी कोणता ग्रंथ 1859 साली लिहिला? व्यक्ती स्वातंत्र्याविषयी कोणता ग्रंथ लिहिला? तर ऑन लिबर्टी, म्हणजे त्याला स्वातंत्र्याविषयीचा ग्रंथ असं म्हटलं जातं. तो 1859 लिहिला. त्याच्यानंतर जे.एस. मिल यांनी उपयुक्ततावादाविषयी विचार आपल्या कोणत्या ग्रंथात मांडलेले आहेत? तर त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये युटिलिटेरियनिझम. युटिलिटेरियनिझम या ग्रंथामध्ये उपयुक्ततावादाविषयीचे विचार मांडलेले आहेत. त्याच्यानंतर जे.एस. मिलच्या मते उपयुक्ततावाद म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणाने समाजातील अन्य अधिकातल्या अधिक लोकांचे हित साधून त्यांना सुख मिळावे याविषयी प्रयत्नशील असले पाहिजे. उपयुक्ततावादाचा अर्थ काय सांगितला आहे? तर उपयुक्ततावाद म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणाने समाजातील अन्य अधिकातल्या अधिक लोकांचे हित साधून त्यांना सुख मिळावे याविषयी प्रयत्नशील असले पाहिजे, असं जे.एस. मिल यांचं मत होतं. जे.एस. मिल यांनी कशाचा आधार घेऊन उपयुक्ततावादाचा स्वीकार केला? तर जे.एस. मिल यांनी नीतिशास्त्राचा आधार घेऊन उपयुक्ततावादाचा स्वीकार केला. त्यांनी धर्मशास्त्राचा आधार घेतला नाही किंवा अर्थशास्त्राचा आधार घेतला नाही. त्यांनी नीतिशास्त्राचा आधार घेतलेला होता आणि मग उपयुक्ततावाद मांडलेला होता किंवा स्वीकारला. त्याच्यानंतर जे.एस. मिल यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा महान उद्गाता आणि कैवारी मानले जाते. चॅम्पियन ऑफ लिबर्टी असं त्यांना म्हटलं जातं. इतर पर्याय तुम्हाला विचारले जातील. जेरमी बेंथॅम, जेम्स मिल म्हणजे त्याचे वडील, तर त्यांची उत्तरं न देता जे.एस. मिल यांनीच व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला होता, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर जे.एस. मिलने ऑन लिबर्टी या ग्रंथाच्या 3ऱ्या प्रकरणात सुखी जीवनाच्या प्राप्तीसाठी कशाची आवश्यकता स्पष्ट केलेली आहे? तर त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याची आवश्यकता स्पष्ट केलेली आहे, असं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. संरक्षण किंवा धर्म स्वातंत्र्य असं न म्हणता व्यक्ती स्वातंत्र्याची आवश्यकता स्पष्ट केलेली आहे, असं उत्तर द्यावं लागेल.
त्याच्यानंतर J.S. मिल यांनी आपल्या कोणत्या ग्रंथात प्रातिनिधिक शासन पद्धतीविषयी विचार मांडलेले आहेत? तर त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट म्हणजे प्रातिनिधिक सरकार किंवा शासन या ग्रंथात त्यांनी प्रातिनिधिक शासन पद्धतीविषयीचे विचार मांडलेले आहेत. त्याच्यानंतर J.S. मिल यांनी कोणत्या ग्रंथात स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यावा असं मत मांडलेलं आहे? तर दी सबजेक्शन ऑफ विमेन, विमेन म्हणजे स्त्रिया, दी सबजेक्शन ऑफ विमेन या ग्रंथात स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यावा असं J.S. मिल यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर J.S. मिल यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात काय स्पष्ट केलेलं आहे? कोणती संकल्पना स्पष्ट केलेली आहे किंवा कोणता विचार स्पष्ट केलेला आहे? तर J.S. मिल यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये समाजवाद स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजवादाविषयी विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या साली मिलने पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिला? त्याच वर्षी मार्क्सने ही कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ लिहिला. तर त्याचं उत्तर आहे 1848. 1848 साली J.S. मिलने आणि कार्ल मार्क्सने एकाच वेळी दोघांनी आपापले ग्रंथ लिहिलेले आहेत. प्रसिद्ध इतिहासकार व लेखक, प्रसिद्ध विचारवंत व लेखक लॉर्ड मेकॉले यांनी मिलच्या स्वातंत्र्यविषयक ग्रंथावर टीका करताना असे विधान केले आहे की पृथ्वी पुराने वाहून जात असताना मिल आग लागली अशी ओरड करतो. पृथ्वी पुराने वाहून जात असताना मिल आग लागली अशी ओरड करतो. असं कोण म्हटलं? तर लॉर्ड मेकॉले यांनी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर J.S. मिलचे स्वातंत्र्यविषयक विचार एवढे उच्च प्रतीचे आहेत की त्याला मिल्टन, स्पिनोझा, व्हॉल्टेअर, रूसो, पेन, जेफरसन या विचारवंतांच्या श्रेणीत बसवणे योग्य ठरेल असं कोणी म्हटलं? तर मॅक्सी नावाच्या विचारवंताने आपलं मत असं व्यक्त केलेलं आहे. मिल्टन, स्पिनोझा, व्हॉल्टेअर, रूसो, पेन, जेफरसन या विचारवंतांच्या श्रेणीत J.S. मिलला स्वातंत्र्यविषयक विचारांच्या बाबतीत, स्वातंत्र्यविषयक विचारांच्या श्रेष्ठतेच्या बाबतीत त्यांच्या बरोबरीने बसवणे योग्य ठरेल असं मॅक्सी यांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं साधारणपणे J.S. मिल या विचारवंतावर MCQ क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. आणि म्हणून मग J.S. मिल म्हटलं की उपयुक्ततावाद, स्वातंत्र्यविषयक विचार, प्रातिनिधिक शासन पद्धती आणि समाजवाद हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आणि त्याचे ठराविक ग्रंथ लक्षात ठेवायचे आणि आपण MCQ व्यवस्थित सोडवायचं. तर या ठिकाणी आपण थांबूया.